उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे. प्रेमळ सज्जन मायबाप हो यथामथ यथावकाश या अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडलेला आहे आणि फक्त 15 ते 20 मिनिटामध्ये काल्याचा प्रसंग तुमच्यासमोर मांडून आपण सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, काला म्हटला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने जे गोकुळामध्ये चरित्र केले त्या चरित्राचा फक्त आणि फक्त उच्चार करायचा, आचरण करू नका. तुम्ही म्हणाल का करू नका, तर पुढल्या वर्षाची पुण्यतिथीची तयारी करून ठेवा, कारण त्याचं चरित्र अलौकिक आहे. जन्माला आल्यानंतर 5वी झाली आणि 6व्या दिवशी त्याला विष प्यायचा प्रसंग आला बरं का. त्याच्या 6व्या दिवशी त्याला विष प्यायचा प्रसंग आला. मग त्याने जर विष पिलेला असेल तर आपण प्यायला काय हरकत आहे? बोला, जास्त नको, 2-4 थेंब सायनाईडचे. कारण सर्वात हलाल विष कोणता असेल तर सायनाईड. थेंब पण नाही, नुसती ती इंजेक्शन असतं ना, इंजेक्शनच्या टोकाला जरी लागलेलं सायनाईड असेल ना, जर नुसतं जरी त्याला टोचलं तर जेमतेम 2 ते 3 मिनिटात यदगत वारणी वर्तन ते तद्धाम परमम एवढं ते हलाल जहाल विष आहे. त्याला सायनाईड म्हणतात ना. रोगर घेतला तर साधारण अर्धा दिवस तरी काढतो तो. रोगर म्हणजे माहिती आहे ना, आपल्या भाषेत काशीला मारायचो तो, तुमच्या भाषेत माळ्याला मारतात तो. हां, आमच्यात माळ्याला काशी म्हणतात. म्हणजे त्याने जर विष पिला असेल, म्हणजे देवाने जे केलंय ते आपण जर करायला गेलो तर आपल्याला शक्य होईल का दादा? नाही ना. त्याने 12 गाव अग्नी गिळला नाही का. गोकुळामध्ये असताना 12 गाव अग्नी गिळला. आपल्याला पूजा करताना नुसती अगरबत्ती जरी टेकली तरी बुवा चेंडूसारखा उडतो. त्याने केलंय ते करण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त एकच करा, त्याचा उच्चार करा. मग देवाने कोणतं चरित्र केलंय तर अधम चरित्र केलंय, मध्यम चरित्र केलंय आणि उत्तम चरित्र केलंय. अधम चरित्र केलंय ते द्वारकेमध्ये केलंय, मध्यम चरित्र केलंय ते मथुरेमध्ये केलंय ना, उत्तम चरित्र केलंय ते गोकुळामध्ये केलंय. आता द्वारकेतलं चरित्र अधम आहे. मग नेमकं द्वारकेमध्ये भगवंताने केलं काय तर कळी स्वकुळा लावी आली यादव वृंदे हे गोष्ट बरी नाही केली हो, धुंद झाला तुझा दरबार. काय केलं? स्वतःच्या हातानं स्वतःच्या कुळाचा नाश केला. चांगलं केलं का वाईट केलं? हे चरित्र चांगलं आहे का हो, की स्वतःच्याच आप्तसखियांना मारायचं? नाही, अधम चरित्र आहे ते. मध्यम चरित्र मथुरेमध्ये केलं. काय केलं? भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी, भक्ता राखे पाया पाशी. दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी. मथुरेमध्ये काय केलं? त्या कंसाचा नाश केला. दुर्जनाशी संवारी, पण उग्रसेनाला गादीवर बसवलं. भक्ता राखे पायापाशी न दुर्जनाशी संहारी.
आणि गोकुळामध्ये जे चरित्र केलं ते चरित्र उत्तम चरित्र केलं. पण ते उत्तम चरित्र कोणत्या अवस्थेमध्ये केलं? ये दशे चरित्रे केले नारायण, ये दशे चरित्रे केले नारायण, ये दशे चरित्र केले नारायण, ये दशे चरित्र केले नारायण. रांगता धन राखता है, रांगता गोधन राखीता है, माझी वाणी तुझे वर्ण गुण नाम, माझी वाणी तुझे वर्ण गुण नाम. रंगता राखीता है, रंगता राखीता है, माझी वाणी तुझे वर्ण गुण नाम, माझी वाणी तुझे वर्ण गुण नाम. महाराज सांगतात कधी चरित्र केलं तर ये दशे, दशे म्हणजे 10 अवतारात नाही. काही कीर्तनकार दशे या शब्दाचा अर्थ 10 अवतार लावतात. ज्याने ज्याने कीर्तन ऐकलं असेल आदईला त्यांना विचारा. दशा या शब्दाचा अर्थ जर कीर्तन करायला कळत नसेल तर विहिरीत जाऊन जीव दे म्हणावं. का कोकणातले लोक काही येडे नाहीत, का येड्या बाबळी नाहीत तुमच्यासारख्या, का काय पण ऐकतील. ये दशे, दशे म्हणजे अवस्था. दशा या शब्दाचा अर्थ काय आहे? अवस्था. कोणत्या अवस्थेमध्ये? ये दशे चरित्रे केले नारायणे. कोणत्या अवस्थेमध्ये? तर रांगता गोधने राखीत आहे. रांगताना आणि गोधन राखताना म्हणजे गायी राखताना जे चरित्र केलं ते चरित्र उत्तम चरित्र आहे. आता खऱ्या अर्थानं जर सुरुवात केली तर भगवंताच्या चरित्राला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली मथुरेपासून. ज्या वेळा वसुदेव देवकीचं लग्न झालं आणि दोघांची वरात निघाली. लग्नात वरात निघते ना. तुमच्याकडं गाव कोणतं तुमचं? खुद्द आळंदीचे का? हां, आळंदी तुमच्या तालुक्यातले. गाव कोणतं? हां, असं विचार सांगा ना तुम्ही. खेड मनसर करता. आम्ही सुद्धा तो भाग पिंजून काढला आहे. आंबेगाव, मनसर, जुन्नर असं एक गाव नसेल का तिथं कीर्तनं केली नाहीत. हां, लोणी, धामणी सगळी गावं पालती घातली तिकडची. नारोडीपासून पार भीमाशंकरच्या पायथ्यापर्यंत सगळी तिकडं. ते बाबांना माहिती, बाबा जुन्नरचे आहेत तिकडचे. मला सांगायचं काय की देवाने जे चरित्र केलंय तिथं वरात निघाली आणि वरातीमध्ये सगळे बेधुंदपणे नाचत आहेत आणि ते नाचत असताना आकाशवाणी झाली. अरे कंसा, ज्या देवकीच्या रथाचं तू सारथ्य करतोस त्या देवकीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. काय आकाशवाणी झाली? देवकीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. बोसकणाराने नाही सांगितलं, मारणाराही नाही सांगितलं. काय करणार? आता वध का करणार त्याचं कारण भागवतामध्ये वेगळी दिलीत. तेवढं सांगायला मला वेळ नाही. तुम्ही मला बुवा तुला येत नाही, ठीक आहे बाबा, मला येत नाही. पण कारण जास्त वेळ घेऊ नका. मला 12:15 उरकायचं आहे. बघा कसा विक्रमचा चेहरा फुलला 12:15. कारण त्यांना माहिती आहे 4-4 तास काल्याचे कीर्तन केलेला बुवा उभा आहे. हां, विचारा खोपटेकरांना. खोपट्याचा काला रात्री 9 वाजता चालू व्हायचा. 9ला रामकृष्ण हरी सुरुवात केली होती खोपट्याला.
रात्रीचा काला तिथं होतो. बरोबर 9ला कंप्लीट सुरुवात झाली होती. 1च वाजवला. हे सगळे टाळेकर, विक्रम, महेश, ही सगळी पोरं टाळ घेऊन त्यावेळेला उभी होती. कधी कधी असा, कधी कधी असा, सारखं एकावर पाय इकडून तिकडून 4 तास. ती म्हटलं चिरचिर करा नाही तर पिरपिर करा. 10 रुपये भरलेत, खाल्ल्याशिवाय सोडणार नाही. पण एवढा वेळ मी आता काढणार नाही. तुम्ही म्हणाला का, मला पण सोमवार आहे. हां, आज उपवास आहे म्हणजे मग तेवढा काय त्राग आम्ही करणार नाही. 1पर्यंत काय सोडणार नाही रे. विनोदाचा भाग सोडून द्या. आकाशवाणी झाली. वसुदेव महाराज देवकीच्या अंगावर धावून गेले. तलवार काढली, देवकीच्या अंगावर धावून गेले. कंस देवकीच्या अंगावर धावून गेलेला आहे. वसुदेवाने कंसाचा हात धरला आणि सांगितलं, महाराज तुम्ही करताय काय? म्हणे का? अहो तुमची ती बहीण आहे. दुसरी गोष्ट ती स्त्री आहे ना. शास्त्र असं सांगतंय की स्त्रीची हत्या करू नये, असं शास्त्र सांगतोय. आणि तुमच्या हातून स्त्री हत्या घडेल, तुम्हाला पातक लागेल, तिला मारू नका. तो कंस सांगतोय, हे तत्वज्ञान मला शिकवू नको. कारण हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र जर माझा वध करणार असेल, मुळावर जर घाव घातला तर फळ येणार कुठून? म्हणून हिला मारणार. त्याने सांगितलं, अजिबात मारू नको, मी सांगतो तसं कर. म्हणजे काय? हिला जेवढी मुलं होतील तेवढं मी तुझ्या ताब्यात आणून देईन. मग तुम्ही पळून गेलात तर म्हणे आम्हाला तुझ्या ताब्यात ठेव. मग त्यांना तुरुंगावासामध्ये टाकलं. हातामध्ये बेड्या, पायामध्ये बेड्या, अशा अवस्थेमध्ये एक अंधार कोठडीमध्ये त्यांना टाकलं. कुणाला? वसुदेव महाराज आणि देवकीला. निसर्ग नियमानुसार पहिला मुलगा झाला. वचन दिलं होतं कंसाला. देवकीच्या मांडीवरून ते जन्माला आलेलं बाळ उचललं आणि कंसाकडे आणून दिलं. कंसाने ते हातात बाळ घेतलं. त्या बाळाची आणि कंसाची नजरानजर झाली आणि ते बाळ खुदकन हसलं. ते हसणारा बाळाला बघून त्या कंसाच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली. त्याच्या मनामध्ये विचार आला की आपल्याला जो मारणार आहे तो 8वा मारणार आहे. याने आपलं काय वाकडं केलं? याला कशा करता मारत? याला सोडून द्यायचं. नुसता विचार आला. नारद महर्षी तात्काळ तिथे प्रगट. नारायण नारायण. नारद महर्षींना विचारलं, महर्षी आपण अचानक? म्हणे अचानक आलो, यावं लागलं. म्हणे कंसा तू काय वेडा आहे का? म्हणे काय? याला का तू सोडतो? म्हणे महर्षी मला मारणार आहे, 8वा मारणार आहे, याने माझं काय वाकडं केलं, याला कशाला मारू? म्हणे तू येडा आहे का? अरे चतुरा तो शिरोमणी, तो किती चतुर आहे तुला माहिती आहे का? उलटा जर मोजत जर आला तर हा कशावरून 8वा ठरणार नाही? मी सांगतो तसं कर. म्हणे काय? देवकीला जेवढी मुलं होतील तेवढी मार. का मारायला सांगितलं? त्याचं कारण, जोपर्यंत पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत देव त्याला मारत नाही. शिशुपालाला कधी मारला हो? 100 अपराध पूर्ण झाले. आत्याला वचन दिलं होतं की ज्या वेळेला ते 100 अपराध पूर्ण होतील त्यावेळेला मी याला मारीन. म्हणजे त्याचा पापाचा घडा भरल्याशिवाय देव कुणाला मारत नाही. मग याच्याकरता त्याच्याकडून पाप घडावं म्हणून नारद महर्षींनी त्याच्याकडून बालहत्या घडवून आणली. अशी किती मारली? किती? 6 मारली. 6 कंप्लीट 12 वाजता. बरोबर 12 वाजता किती मारली? 6 मारली. आणि 7व्या वेळेला देवाने वैकुंठामध्ये मीटिंग घेतली. मीटिंगमध्ये सर्व देव सगळी मंडळी हजर. शेषाला सांगितलं की 7व्या अवतारामध्ये मी मोठा भाऊ तुझा होऊन आलो होतो आणि तू माझा लहान भाऊ म्हणून तू माझी सेवा केली. आता उलटं करायचं. तू अगोदर माझ्या जा, माझा मोठा भाऊ म्हणून जा, मी मागून येऊन तुझा लहान भाऊ बनून मी तुझी सेवा करीन. तो शेष हसायला लागला ना. देवाला सांगतोय, देवा तुले म्हणे लबाड आहे. म्हणे काय लबाडी केली मी? मग लबाड नाही तर काय? जे 6 जण अगोदर जे गेले त्यांच्या 5व्या तरी झाल्या का? ज्या दिवशी आले त्याच दिवशी ते यद गतवान निवर्तन्ते
तद्धाम परमम मम. मग तुमचं म्हणणं काय, लगेच रिटर्न तिकीट? म्हणे तसं नाही, तुझी तजवीज मी अगोदरच करून ठेवली, फक्त माझ्या शब्दावर विश्वास ठेव आणि तुझा. शेष महाराज देवकीच्या गर्भामध्ये येऊन 7व्या वेळेला राहिले आणि देवाने संकर्षण योगानं त्या देवकीच्या गर्भातलं ते बाळ काढलं आणि येऊन वसुदेवाची पहिली पत्नी, तिचं नाव आहे रोहिणी, तिच्या गर्भामध्ये नेऊन स्थापित केलं. म्हणून मी सांगतोय की हा शोध आपल्या देशात लागला. एक गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या गर्भामध्ये वाढवायचा जो शोध जो लागलाय तो 5000 वर्षापूर्वी लागलाय. मेड इन इंडिया. आता लेबल लावतात त्यांचा तो भाग सोडून द्या, कारण त्याने आपले ग्रंथ चोरून नेले, त्याच्यावर संशोधन केलं बरं का. ना आम्ही सांगतोय पुराणातली वांगी पुराणात. त्याचं कारण आहे, मुळात आमचं पुराण या लोकांनाच कळलं नाही. ही शोकांतिक आहे. कारण जगामध्ये जेवढे पण शोध लागलेत त्या सर्व शोधांची जननी काय असेल तर माझी ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सर्व शोधांचा उगम ज्ञानेश्वरीमध्ये आहे. वीज कशी तयार करायची, चित्रपट तुम्ही बघताय पडद्यावर, तो पडद्यावर कसा दिसतोय याचं चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये आलंय. नाथ बाबा हुशार होते, त्यांनी एक ओवी काढली. कसली? सोनं बनवण्याची. ज्ञानोबाराने सोनं कसं बनवायचं ही सुद्धा ओवी ज्ञानेश्वरीमध्ये टाकली होती. पण नाथबाबांनी विचार केला, या ओवीचा कदाचित दुरुपयोग होऊ शकतो, नंतर सगळ्या बाया कावीळ झालेल्या दिसल्या असत्या. आता आमचे बोर्डे महाराज सांगतात, तुम्हाला सोनं बघायचं असेल तर आग्र्यांच्या बाया बघा. हां, एखादं जर लग्न असेल ना महाराज, किंवा नाही म्हणला तर 100 किलो सोनं तरी तयार मिळेल तुम्हाला. कारण प्रत्येकाची हाऊस. शेजाराने 10 तोळ्याचे केले तर लगेच हिची 20 तोळ्याची तयारी. तिच्यापेक्षा माझी बोला बोला मोठी दिसली पाहिजे, भले बेंटेक्सी असली तरी चालेल. कोणाला माहिती आहे बेंटेक्सी आहे का खरी आहे ती? विनोदाचा भाग सोडून द्या, मला तिकडे जायचं नाही. संकर्षण योगानं देवकीच्या पोटातला गर्भ काढला आणि रोहिणी मातेच्या गर्भामध्ये नेऊन स्थापित केला. देवकीला वाईट वाटलं, का तिला वाटलं की 6 जणांची ती अवस्था बघून तो अगोदरच बाळ घाबरला असेल, गर्भ जिथल्या तिथं जिराला, असा तिची समजूत झाली. आणि 8व्या वेळेला अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा देवकीच्या गर्भामध्ये येऊन राहिला. आणि देवकीच्या गर्भामध्ये राहिल्यानंतर त्या तुरुंगवासातली त्या कोठडीतली अवस्था अशी होती, अंधार असून सुद्धा सगळीकडे लख प्रकाश पडला होता, कारण तिच्या गर्भामध्ये भगवान परमात्मा वाढत होते. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. श्रावण वद्य अष्टमी, वार बुधवार, नक्षत्र रोहिणी, वेळ रात्रीची 12 वाजता आणि अखिल कोटी ब्रह्मांड नायक 8 वर्षाच्या मूर्तीमध्ये प्रकट झाले. बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्मा 8 वर्षाच्या मूर्तीमध्ये प्रकट झाले. 8 वर्षाची मूर्ती बघितल्यानंतर देवकी माता कृष्णाला विचारते, बाळा, अरे जन्माला आलेलं बाळ कुणाचं 8 वर्षाचं बाळ जन्माला आलंय का? हां, अरे तुला माझं बाळ कोण म्हणेल? आई कृष्णा देवकीला आईला विचारते, देवकीला विचारतोय. त्यावेळेला कृष्णाने सांगितलं, आई आता बोलण्यामध्ये वेळ काढू नको. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. हे मजने
आणि येते माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला हे मजने गोकुळाला. आईला सांगितलं नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली ते ठेवी आणि मज येथे. तिथं मला घेऊन जा नाही तर माया जन्माला आले तिला इकडं आणा. भगवान परमात्म्याने लहान रूप धारण केलं आणि परमात्म्याला त्या टोपलीमध्ये घातलं. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. बंधनं ते हातामध्ये पायामध्ये जी काही बंधनं होती ती सर्व बंधनं गळाली गेली. कडीकुडपं आपोआप उघडले गेली. ते पहारेकरी माईच्या बंधनानं झोपले गेले आणि देवाला टोपलीत घालून मजल दर मजल करत वसुदेव महाराज गोकुळाच्या दिशेने निघालं. वाटेमध्ये यमुना नदी आडवी आली. उतार भाग पाहिला. पाणी वाढायला लागलं की अकुडकटी ब्रह्मांड नायक परमात्मा आपल्याला जन्माला आल्यानंतर आपल्याला दर्शन द्यायला आलंय. पण पाणी वाढत असताना भगवान परमात्म्याने विचार केला आता जर जास्त वेळ लावला तर नाकातोंडात पाणी जाईल. देवाने आपला डावा पाय काढला. डाव्या पायाचा अंगुष्ठ त्या पाण्याला स्पर्श केला. बरोबर पूर्वीच्या स्त्रिया आता नाही. पूर्वीच्या स्त्रिया जशा केसातून भांग पाडायच्या आता भांगाचा पत्ताच नसतो. इकडून खोपा तिकडून खोपाना मध्ये नवऱ्याला झोपा. हां कारण या मृत्यू लोकीचे सगळं आता उलटाच चाललाय. कारण बापयांचा कपडा बाया घालायला लागल्या. तर बाप्या कोणता ना बाया कोणता काहीच ओळखता येत नाही महाराज. हां ट्रेनमध्ये जाऊन बघा. पण ते एक खऱ्या एका अर्थाने बरं आहे. एका ड्रेसमध्ये दोघा भागतात. कधी याची आज हिने जीन्स घातली तिची याने उद्या घालायची एवढाच फरक. आज तिने टी शर्ट घातला उद्या त्याने घालायचा. तिचा ह्याचा ह्याला तिला तिचा ह्याला. बरं आहे ना. विनोदाचा भाग सोडून द्या. गेले गोकुळामध्ये पोहोचले. यशोदा माता प्रसूत झाली होती. तिची मुलगी टोपलीत घातली आणि टोपलीतलं बाळ यशोदे पुढे सोडलं आणि मजल दर मजल करत पुन्हा वसुदेव महाराज मथुरेमध्ये आले. आता माया आल्याबरोबर पुन्हा त्या कडेकोडपत दिसल्या तिथं झाली. पुन्हा बंधनं आली. कारण माया ही बंधनाला कारण आहे. पुन्हा बंधनं आली आणि इकडे पहाटेच्या वेळेला 5 वाजता पहाटे 5 वाजता यशोदा माता शुद्धीवर आली. आणि शुद्धीवर आल्यानंतर राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कला लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा. ते सुंदर बाळ पाहिलं यशोदेनं आणि आपल्या नणंदेला बोलावलं. तिचं नाव सुनंदा. वंश जरा लवकर या म्हणे. काय झालं बघा मला बाळ झालंय. कुठल्या वर्षी. यशोदा त्यावेळेला 75 वर्षाची होती. ज्यावेळेला भगवान कृष्ण जन्माला आले 75. तुम्ही म्हणाल 75व्या वर्षी कुणाला बाळ झालं. त्यावेळेला माणसाचे आयुष्य होतं 1000 वर्ष. द्वापारयुगातली गोष्ट आहे. मग 75 वर्षी बाळ झाले याच्यात नवल काय. नंदेला सांगितलं बाळ झालं. नंदेने ते बाळ पाहिलं. ती धावत गेली आणि शेजाऱ्याने सांगितलं अहो बघता काय माझ्या बहिणीला बाळ झालं. ती जिला सांगितलं तिने दुसरीला सांगितलं. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एके धावी एके पुढे ताट वाटे सुंठवडे. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हा म्हणता सकाळ व्हायला अख्ख्या गोकुळामध्ये कळलं की पुत्र झाला यशोदेला. मग काय त्या गोकुळातलं वर्णन करावं. गोकुळातल्या लोकांनी आनंद उत्सव साजरा करायला सुरुवात केली. गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे
घोडिया तोरणे करती कथा गाती गाणे हे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण दागरे बाळकृष्ण दागरे गोकुळामध्ये तो आनंद साजरा होत आहे. गुढिया तोरणे काय केलं, गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली, तो आनंद उत्सव साजरा करायला सुरुवात झाली. करती कथा गाती गाणे सगळीकडं भाग कथा व्हायला लागल्या, लोक नाचायला लागले, गाणं गायला लागले. आगतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण आगतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण आगतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण आगतं कृष्ण स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण आगतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण मैंने मेहंदी लगाई कृष्ण नाम की, मैंने मेहंदी लगाई कृष्ण नाम की मैंने मेहंदी लगाई कृष्ण नाम की. मैंने मेहंदी लगाई कृष्ण नाम की कृष्ण नाम की प्यारे कानू नाम की, कृष्ण नाम के प्यारे कानू नाम के ए कृष्ण नाम की प्यारे कानू नाम की. कृष्ण नाम के प्यारे कानू नाम के मैंने मेहंदी लगाई कृष्ण नाम की, मैंने मेहंदी लगाई कृष्ण नाम की. मैंने मेहंदी लगाई कृष्ण नाम की मैंने मेहंदी लगाई कृष्ण नाम की श्री राधे गोपाल भज मन श्री राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे श्री राधे जय राधे श्री राधे जय राधे श्री राधे जय राधे श्री राधे जय राधे श्री राधे गोपाल हरि बोल भज मन श्री राधे श्री राधे गोपाल 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 भज मन श्री राधे राधे गोपाल कृष्ण भगवान की आज के आनंद आनंद की